गावी आल्यानंतरची सुंदर सकाळ आणि सुरुवात होते झाडांना पाणी घालण्यापासून. हे अनयाचं सगळ्यात फेवरेट काम आहे. गावी आल्यानंतर ते पाणी घालणं कमी आणि चिखल करणं, पाण्यात खेळणं या गोष्टी जास्त घडतात. आमच्या बाबांनी बाग खूप छान मेंटेन केली आहे. हे गुलाबाची झाडं, मोगऱ्याचं झाड आणि पानांचा वेल खूप छान झाडं लावून ठेवली आहेत. त्यानंतर इकडे गरमी खूप जास्त असल्यामुळे मी आणि आईंनी मिळून पटापट स्वयंपाक आवरून घ्यायचं ठरवलं आणि नेमकं पोळ्या करायच्या वेळेला लाईट गेली. बापरे, एवढी गरमी की बस विचारता सोय नाही. गावाकडे आल्यावर आहे ना, दिवस खूप लवकर चालू होतो, त्यामुळे दुपारची झोप ही अतिशय मॅन्डेटरी गोष्ट बनून जाते. जरा विश्रांती घेतल्यानंतर आम्ही निघालो थोडंसं बाहेर. जाताना वाटेत हे क्यूटचं मनीमाऊ भेटलं आम्हाला, ज्याच्याशी अनायाला खेळायचं होतं. आम्ही निघालो होतो तुंगच्या मारुती मंदिरात जायला, पण जाताना गाडीमध्ये मस्ती तर केलीच पाहिजे, त्याशिवाय प्रवास काय कामाचा. आणि आम्ही जाऊन पोहोचलो अगदीच जवळ असलेल्या मारुती मंदिरात. खूप छान आणि प्रसन्न करून टाकणारं वातावरण होतं तिथे. या देवळातील मारुतीची मूर्ती ही उत्तरमुखी असून त्याची स्थापना ही समर्थ रामदास स्वामींनी 1875 साली केलेली आहे. छान दर्शन घेऊन आम्ही घरी आलो, रात्रीचं जेवण केलं आणि ॲज युज्युअल अशी मस्ती करत आम्ही संपवला कालचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.